नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा हा भाग खूपच जबरदस्त आहे। सूर्याकडे असणारी दैवी शक्ती ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरंच अंगावरती सर्रकन काटा येतो जेव्हा सूर्या हा देवीची पालखी आपल्या डोक्यावरती घेतो आणि ती पालखी घेऊन समोर आलेला असतो। दुष्ट लोकांचा नाश तो करत असतो। तेव्हा मात्र खरंच हे दृश्य डोळ्यात भरून ठेवण्यासारखं आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मला माहिती आहे की तुम्हाला स्क्रीनशॉटमध्ये हा व्हिडिओ पाहताना तेवढा आनंद मिळणार नाही, पण मी माझ्या परीने चांगल्या पद्धतीने हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। सूर्याने आता जे काम केलेलं असतं ते म्हणजे 7 बैलगाड्या ओढण्याचं जे सुरुवातीचं असतं ते व्रताची पहिली पायरी पूर्ण झालेली असते। मंदिरातले गुरुजी तिथे येतात आणि ते सांगू लागतात की सूर्या, खरंच हे खडतर व्रत असं तू पूर्ण केलेलं आहे। आता इथे आहे नंबर तो तुझ्या बायकोचा। आता तिला पुढची पायरी पूर्ण करायची आहे, ती वाटते तेवढी सोपी नाही आहे। आता तिला पुढच्या या सर्व गोष्टींसाठी तयार व्हावं लागणार आहे असं बोललं जात असतं। तेव्हा मात्र आता तुळजा त्याचबरोबर तुळजाची आई सगळेजण आता निघालेले असतात आणि तुळजासोबत तिथे सगळेजण आलेले असतात। सगळ्यांनाच काळजी वाटू लागलेली असते। हे सगळं काय आहे, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण तिथं असतात आणि हे सूर्याला जमलेलं आहे। पुढची पायरी आता तुळजाला जमणार का हा मोठा प्रश्न उभा असतो। सगळ्या बायका तिथं असतात, घागरी भरून ठेवलेल्या असतात आणि तुळजाला आता आंघोळ करायची असते। तिथं तिला आंघोळ घातली जात असते आणि त्याच वेळी शत्रूने मात्र एक मोठं कारस्थान केलेलं असतं। ते इतकं भयानक असतं की ज्याचा विचार आपण करूही शकत नाही। शत्रूने जे कारस्थान केलेलं आहे ते अशा पद्धतीचं असतं की तिथे जी गोष्ट घडणार असते ती खूपच भयानक अशी गोष्ट घडणार असते। कारण त्यातल्या एका बाईला शत्रूने सांगितलेलं असतं की तिथं तुळजाच्या अंगावरती तेलाची घागर ओतायची आहे आणि तुळजाला तेलाने आंघोळ घालायला तिथं सांगितलं जातं। तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तुळजाच्या अंगावरती ती तेलाची भरलेली घागर ओतली जाते आणि तुळजा मात्र पाहतच राहते। तुळजा म्हणते, हे कसं शक्य आहे? आता माझ्या अंगावरती तर तेल ओतलेलं आहे आणि या तेलाने माखलेल्या अंगाने मी निखाऱ्यांवरून कशी चालणार आहे? हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो आणि ती मात्र खूपच टेन्शनमध्ये असते। आणि तेव्हा मात्र शत्रू तिथं म्हणत असतो, आता वाट लागणार आहे। इकडे माझी बायको माझ्या घरात असणार आहे आणि तुझी बायको ढगात, असं त्याचं बोलणं चाललेलं असतं। आणि तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही तुझ्या बायकोची तर वाट लागणारच आहे, असं शत्रूचं बोलणं सुरू असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नाना हे जिमीला बोलत असतात। जिमीशी नाना खूप प्रेमाने बोलत असतात, त्याला विचारत असतात। तेव्हा मात्र जिमीला म्हणत असतात की मला सांग, नक्की तुला दुसरं कोण आवडतंय का? मग मी तुला जिम काढायला पैसे देतो, मी तुझ्यासाठी हे करतो, मी तुझ्यासाठी ते करतो। परंतु जिमी मात्र बोलायला तयार नसतो। जिमी म्हणत असतो की नाही। जिमी इकडे विचार करत असतो, मी सांगू का, कामिनी नावाच्या मुलीवरती माझं प्रेम आहे। पण जिमी काहीच बोलत नाही आणि जिमी शांत राहतो। बिचारा तो गरीब आहे, त्याला कळत नाही आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, या सगळ्यातून कशा पद्धतीनं बोलायचं आहे हे त्याच्या लक्षात येत नसतं आणि तो मात्र काहीच तिथे बोलत नाही। आणि इकडे सूर्याने आता पालखी डोक्यावर घेतलेली आहे, कारण त्याची तयारी करण्यासाठी सर्व बहिणी तिथं जमलेल्या होत्या। सूर्याने पालखी डोक्यावर घेतलेली आहे आणि आता पुढचं काम असतं ते म्हणजे ही पालखी नाचवणं। म्हणजे ही जी पालखी आहे ती डोक्यावर घेऊन आता तो पुढे येत असतो आणि सगळेजण पाहत असतात। सूर्याचं हे रौद्र रूप असतं, कारण इथे शत्रूच्या लोकांनी आता तेजूला किडनॅप करायचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळी सूर्या मात्र तिथे असतो आणि सूर्याला ही गोष्ट कळते। त्या क्षणी सूर्या इतका किंचाळलेला असतो, इतका वैतागलेला असतो आणि सूर्या जी किंचाळत आहे ते पाहून त्या लोकांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती लोकंही तिथे लगेच तेजूला सोडून देतात। म्हणजे सूर्या आता पिसाळलेला आहे, म्हणजे ते काय करू शकेल काही सांगू शकत नसतो। सूर्याचं ते रौद्र रूप असतं, त्यामुळे ही लोक घाबरतात आणि सोडून देतात। तेव्हा मात्र इकडे शत्रू म्हणत असतो की तू माझ्या बायकोला तर वाचवलं, पण तुझ्या बायकोचं काय? तुझी बायको तर ढगातच जाणार आहे। जेव्हा तेलाच्या अंगाने ती निखाऱ्यांवरून चालणार आहे तेव्हा मात्र त्या निखाऱ्यांनी ती पेटणार आहे। हे सगळं शत्रू तिथं बोलत असतो। शत्रूचं हे जे बोलणं चाललेलं असतं ते मनाशी चाललेलं असतं, त्याला मात्र आनंद मिळत असतो। आणि इकडे तेजू त्याचबरोबर धनू सगळेजण तिथं असतात।
तुळजा आता तेलाच्या अंगाने तिथे आलेली असते आणि तुळजा मात्र पाहत असते. तुळजा आता देवी आईचा धावा करत असते. तिला मात्र खूपच काळजी वाटायला लागलेली असते. तिला कळत नसतं की या सगळ्यावरती कसा मार्ग काढायचा आहे, या सगळ्यातून मी कसं ठरवणार आहे, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. ती मात्र विचारच करत असते की मी काय करणार आहे, मी कशी चालणार आहे. आणि त्याच वेळी तिथं सूर्य येतो आणि त्या निखाऱ्यांवरती सूर्य झोपलेला असतो आणि तुळजाला एक एक पाऊल त्याच्या अंगावरून टाकावं लागतं. म्हणजे त्या निखाऱ्यांवरती सूर्य झोपलेला आहे आणि सूर्याने एक एक पाऊल टाकण्यासाठी तिथे तुळजासाठी तयारी केलेली असते आणि तुळजा त्या निखाऱ्यांवरून चालत येते. म्हणजेच ते व्रत हे आता सूर्याने पूर्ण करून घेतलेलं असतं. आता सरपंच, गावातली लोक प्रश्न विचारू लागलेले असतात. सूर्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. एक जण म्हणत असतो की सोयाबीन लावतोय पण सोयाबीनचं पिकच येत नाही. तेव्हा मात्र सूर्या म्हणतो की दुसऱ्याची जमीन हडपल्यानंतर पीक कसं येणार आहे, कारण तुम्ही तर दुसऱ्याची जमीन हडपलेली आहे आणि त्या जमिनीवरती तुम्ही राज्य करताय, हे शक्यच नाही. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच सूर्या मात्र आता खूपच चिडलेला असतो आणि त्याचबरोबर सूर्याला सरपंच प्रश्न विचारतो. तेव्हा सूर्या म्हणतो की हे व्रत पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही. या गावामध्ये आता सुख नांदणार आहे, सगळ्यांच्या घरी सगळे सुख समृद्धी असणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. शत्रू मात्र तोंडावर पडलेला असतो, कारण खरंच सूर्या हा देवाचा माणूस आहे असं म्हणत इतक्या दिवस लोक होते. पण आज सगळ्यांनी म्हणून दाखवलं की सूर्या फक्त देवाचा माणूस नाही, तर सूर्या देव आहे आणि सूर्या काहीही करू शकतो. हे सगळ्यांनी बोलून दाखवलेलं असतं, कारण सूर्या काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण समोर असतं. आणि सूर्याने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात, त्याही अगदी मनापासून केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सूर्या मनापासून तिथे देवाची भक्ती करत आहे, देवाचं तो मनापासून करत आहे, हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा सगळी लोकही आता तिथे आनंदाने सगळ्या गोष्टींचा स्वीकार करत असतात. आणि ते उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता धनु समोर येते आणि ती विचारू लागते. म्हणजे सूर्याच्या अंगात देवीचा तिथे संचार झालेला असतो, त्यामुळं ती सूर्याला विचारू लागते. सूर्याला ती म्हणत असते की नक्की काय होणार आहे, नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत, हा प्रश्न ती विचारत असते. माझं लग्न जमत नाही आहे, त्यासाठी काय करावं लागेल, हा प्रश्न ती विचारत असते. तेव्हा तो सांगत असतो की तुझ्या घरच्यांची पुण्याई ही भरपूर आहे, त्यामुळं तुझं लग्न होणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही, तुझं लग्न होणार आहे. आणि त्याचबरोबर सूर्या आता ते व्रत पूर्ण तर झालेलं आहे, परंतु इकडे मात्र पाहायला मिळतं की आता तेजू म्हणत असते मला का कोणी किडनॅप केलं असेल, त्याच्यामागं काय कारण आहे. तेव्हा इकडे तर तुळजा तिला म्हणत असते की मला तर वाटतंय की शत्रूनच केलं असणार आहे, तू अशी घरी येत नाही म्हणून तुला उचलून घरी न्यायचा त्याने प्लॅन केलेला असेल, असं बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्यासोबतच हा भाग अशा पद्धतीने संपत आहे. परंतु एक आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजेच आता इकडे जिम्मीला नाना विचारत आहेत की तू धनूसोबत जर लग्नाला तयार झाला तर मी तुला 5 लाख रुपये देईल, त्याचबरोबर तुला जिम काढायला परवानगी देईल. आणि ते आता जिम्मीने लग्नाला होकार दिलेला आहे आणि त्याचबरोबर सगळं जे दृश्य आहे ते बदललेलं आहे. आनंदीमय वातावरण आता झालेलं आहे, कारण सूर्याने सांगितलेलं होतं की या गावामध्ये आता आनंद नांदणार आहे. परंतु इकडे आता वाट लागणार असते, ती म्हणजे डॅडींची. आता सूर्याने दाखवून दिलेलं असतं की नक्की काय होऊ शकतं, कशा पद्धतीनं गोष्टी घडू शकतात, हे सगळं कळलेलं असतं. आणि खरंच सूर्याच्या या व्रतामुळे गावातले आनंद